नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट ह्या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे अशी सराव प्रश्न. तर मित्रांनो, आज आपण भाग क्रमांक 7 पाहत आहोत. मित्रांनो, याच्या अगोदर आपण आपल्या चॅनलवरती भाग 6 अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो, तेथून तुम्ही ते भाग 6 तुम्ही ते पाहून घ्या. आपण अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत, जे तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये नक्कीच विचारले जातील. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि आपल्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्या व्हिडिओचा फायदा होईल. तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला आहे, खालीलपैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही? तर मित्रांनो, नाही विचारलं आहे की खाली 4 किल्ले दिलेले आहेत, 4 पर्याय दिलेले आहेत. तर त्या 4 पर्यायामध्ये आपण 4 किल्ले दिलेले आहेत. तर त्यापैकी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये नाही ते आपल्याला इथे ओळखायचं आहे. तर मित्रांनो, 3 ते 4 सेकंदाचा वेळमध्ये तुम्ही ते उत्तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे, जेणेकरून तुमचाही अभ्यास या व्हिडिओसोबत होऊन जाणार आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अजिंक्यतारा. तर लक्षात ठेवा, खालीलपैकी अजिंक्यतारा हा जो किल्ला आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये नाही आहे. म्हणजेच राजगड हा देखील पुणे जिल्ह्यामध्ये येतो, लोहगड हा किल्ला देखील पुणे जिल्ह्यामध्ये येतो आणि शिवनेरी हा किल्ला देखील पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया, सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर मित्रांनो, सलील या शब्दाचा समानार्थी शब्द विचारायचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न 2 वर्ष झालं प्रत्येक पोलीस भरतीमधील पदाच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न रिपीट होत आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पाणी. तर सलील या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पाणी. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तसेच मित्रांनो, खाली आपण सलील या शब्दाचे समानार्थी शब्द घेतलेले आहेत. तर पाणी, अंबू, जल, वारी, उदक आणि पै. तर सलील या शब्दाचे समानार्थी शब्द हे आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, संगणकीय भाषेत WWW याचा अर्थ काय होतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, वर्ल्ड वाईड वेब. मित्रांनो, WWW याचा अर्थ वर्ल्ड वाईड वेब असा होतो. पुढचा प्रश्न पाहूया, पुरणपोळी या शब्दाचे लिंग ओळखा. तर मित्रांनो, पुरणपोळी या शब्दाचं लिंग येथे आपल्याला ओळखायचं आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्त्रीलिंगी. तर पुरणपोळी म्हणजेच आपण असं म्हणतो की ती पुरणपोळी. मग ती या शब्दाचा अर्थ होतो की स्त्रीलिंगी. लक्षात ठेवा, होतो. पुढचा प्रश्न पाहूया, भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कलम 324. मित्रांनो, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कलम 324 नुसार निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात आढळतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अमरावती. तर कोरकू ही जी जमात आहे, तर या जमातीचे लोक अमरावती या जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आढळतात. पुढचा प्रश्न पाहूया, घटनेतील कोणत्या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू करण्यात येते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कलम 360. तर लक्षात ठेवा, आर्थिक आणीबाणी ही कलम 360 नुसार लागू करण्यात येत असते. तसेच मित्रांनो, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमानुसार लागू करण्यात येते असा प्रश्न आला
तर राष्ट्रीय आणीबाणी ही कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात येते. लक्षात ठेवा, कलम 360 नुसार आर्थिक आणीबाणी आणि कलम 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात येत असते. पुढचा प्रश्न, LMV याचा पूर्ण अर्थ काय होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लाईट मोटर व्हेकल. तर LMV याचा पूर्ण अर्थ होतो लाईट मोटर व्हेकल. पुढील प्रश्न पाहूया. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लक्षात ठेवा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली आहे. पुढचा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नायगाव. तर सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव या गावामध्ये झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ChatGPT हा प्रोग्रॅम कोणी विकसित केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, OpenAI. तर OpenAI याने ChatGPT हा जो प्रोग्रॅम आहे तो विकसित केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महर्षी धोंडो केशव कर्वे. मित्रांनो लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ब्ल्यू मोरमॉन. तर ब्ल्यू मोरमॉन हे आपले महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू आहे. पुढचा प्रश्न पाहूया. कवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कवयित्री. लक्षात ठेवा, कवी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? तर कवयित्री. पुढचा प्रश्न पाहूया. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आरोप. लक्षात ठेवा मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मागच्या परीक्षेमध्ये रिपीट प्रश्न झालेला आहे. अभियोग या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणजेच आरोप. अभियोग शब्दाचा पर्यायी शब्द कोणता असणार आहे? तर आरोप असणार आहे. आणि तसेच समारोप या शब्दाचा पर्यायी शब्द कोणता आहे? तर तो शेवट आहे. हा देखील प्रश्न 2023च्या पोलीस भरतीमध्ये रिपीट झालेला आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे आपले 15 प्रश्न. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.